नमस्कार मित्रांनो, हे चंडिके मातेचे मंदिर पंढरी गावची ग्रामदेवता आणि हे मी शेत करीत आहे. हे पाहू शकता. इथे मी मागच्या व्हिडिओमध्ये पेरणी करताना व्हिडिओ केलं होतं मागच्या वेळेस. आता बऱ्यापैकी रूज आलेला आहे आणि हा निसर्गरम्य वातावरण बघा पंढरीचं. ही माझी गाडी आहे समोर. इथे समोरच धरण आहे. ते झाडीमुळे तुम्हाला ते धरण दिसणार नाही. तो पहा, तिथे झूम करून दाखवतो. हा धरण आहे. सध्या त्याचं धरणाचं काम चालू आहे, लिकेजचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये पाणी साठा राहत नाही आणि ही नदी वाहत चालली बघा. हे पाहू शकता. इथे खालीच नदी आहे, ही पहा. ही पहा, ती निवळी नदी, मंडणगडमधून येणारी ही निवळी नदी. आणि हा मंडणगडकडे जाणारा रस्ता. ही सुंदर अशी बाग, नारळाची बाग आहे इथे. हा नदीचं पात्र सावित्री नदीला जाऊन मिळते ही नदी. पाऊस झाल्यामुळे 2 दिवस गढूळ पाणी आहे नदीला, हे पाहू शकता. हे समोर जे डोंगर दिसते ते BSNLचा टॉवर सुद्धा आहे बघा. झूम करून दाखवतो. आणि त्याच्याच उजव्या बाजूला इथे शंकराचं मंदिर आहे. इथे टाकवली गाव आहे या डोंगरावरती. तिथूनच असं पंढरीला यायला रस्ता, आता रस्त्याचं काम चालू आहे. पायवाट सुद्धा आहे. असं पंढरीला येता येते. ही पंढरी गावची ग्रामपंचायत, तुम्ही पाहू शकता मित्रांनो. आणि ही तिची शाळा, पंढरी सोनारवाडी. नवीन इमारत, जुनी इमारत आमची ह्या इमारतीच्या मागे आहे. ही अंगणवाडी. आणि हा कोंडगावकडे जाणार रस्ता. बैरवली, कोंडगाव, इथून आंबवण्याला सुद्धा जाता येते. डोंगराच्या मागे आंबवणे गाव आहे. PSC प्राथमिक आरोग्य केंद्र. ही शेती. सूर्य उगवला आहे बघा. समोरच पावसाने थोडीशी विश्रांती घेतलेली आहे. आणि समोर सोनारवाडी आणि इकडे या बाजूला पाटीलवाडी. ही पाहती नदी, निवळी नदी, मंडणगडवर आलेली, मगाशी दाखवली ना व्हिडिओमध्ये, तीच.
हा इथे बैठकीचा हॉल आहे पणदेरी. हे पहा समोरचं जे डोंगर दिसतंय ते रायगड आलं जिल्हा. त्याच्याच बाजूने सावित्री नदी जाते. ही नदी सावित्री नदीला मिळते. आणि हा रायगड जिल्हा हा रत्नागिरीचा शेवटचं गाव म्हणता येईल.